सर काय सांगाल, मुंबई आणि जळगावच्या उत्पादन शुल्क पथकाने एक मोठी कारवाई केलेली जळगाव जिल्ह्यात, नेमकं काय कारवाईचं स्वरूप आहे? काल 25/8/2026 रोजी चोपडा तालुक्यातील एका गावी आम्ही जाऊन अवैध दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. सदर छापा आयुक्त राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार सहआयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक थोरात साहेब, दुसरे निरीक्षक रियाज खान साहेब यांच्या भंगाणे गोल्ड राजवाडी कलेक्शन, सर्वात चांगलं सर्वात मस्त. मार्गदर्शनात आम्ही इथे मोमीन साहेब निरीक्षक चोपडा यांच्यासमोर जाऊन तिथं देशी दारू कारखान्यावर, अवैध निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. तिथे जाऊन आम्हाला विविध बनावट देशी दारू निर्मितीचे साहित्य, ब्लेंड, ते झाकणं, लेबल असे सर्व साहित्य मिळून आलं आहे. अंदाजे 18.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या तिथे कव्हर झाला. सर्व साहित्य व सर्व हे डुप्लिकेट असून तेथे सदर माल सील करण्याकरिता बॉटलिंग, सीलिंग मशीनसुद्धा आम्हाला तिथे मिळून आलेली. सर आरोपी फरार झाला आहे की त्याला अटक केली? आरोपी फरार आहेत. त्याबाबतचा तपास पुढील चालू आहे. या मुद्देमालामध्ये नेमकं आपण काय काय जप्त केलं? मुद्देमालामध्ये आम्ही तयार देशी दारूचं ब्लेंड, बुचणं, लेबल, काही बॉटल्स आहेत, काही तयार माल आहे व इतर त्याला बनवण्यासाठीचं एक सिलिंग मशीन आहे, असं इतर साहित्य सर्व मिळून आलेलं आम्हाला. सर हा जो कारखाना होता बनावट देशी दारूचा, हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सुरू असल्याचं आहे की? हा 1 किलोमीटर अलीकडं काही परिसर येतो, त्या ह्याच्यात काय मुळे अवतार म्हणून गाव आहे, ते 1 किलोमीटर अंतराच्या आसपास आहे ते बॉर्डरच्या. म्हणजे महाराष्ट्र हद्दीत येतं ते. हे जे बनावट दारू आहे म्हणजे ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होत होती का? हे महाराष्ट्र निर्मित आहे. मग त्याच्यावर जे लेबल आहेत किंवा विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि विक्रीसाठी महाराष्ट्र राज्यात असेच त्याच्यावर स्टिकर आहेत. तर तिकडं म्हणजे MP मध्ये जातं का नाही याबाबत आम्हाला काही पूर्ण खात्री नाही, पण महाराष्ट्रात त्याचं काही सेल होतो आहे. सर आता कशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे? आपण मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो आहे आणि त्याबाबत आता आणखी काय लोक सिद्ध होतात याचा तपास चाललेला आहे. माझ्यासोबत उदय शिंदे साहेब, दुय्यम निरीक्षक नवनाथ बोडके साहेब आणि फिर्यादी विकास गायकवाड, ढवळे, सोनवणे, परत नागरे आणि भगत आणि आरती धोंगडे म्हणून आमच्या महिला जवान आहेत. एवढासा स्टाफ बरोबर आहे. आता प्रथमदर्शनी तर 2 आरोपी आम्हाला दिसून येत आहेत, पण आणखी कोण कोण याबाबत आम्ही तुम्हाला खुलासा करू. थोडासा तपास चालेल. तपासाअंतर्गत थोडंसं एक्सपोज केलं तर काय ते पळून जाऊ शकतात किंवा किती मुद्देमाल आहे? 18.5 लाख रुपयाच्या आसपासचा मुद्देमाल आहे.